सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेने नागरिकावर लादलेली भांडवली मूल्याधारित व अन्यायकारक घरपट्टी वाढ तात्काळ रद्द करून जुन्या भाडे मूल्याधारित कर प्रणालीनुसार घरपट्टीची सुधारित बिले व नोटिसा नागरिकांना द्याव्यात, अशी मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नितीन मिरजकर यांनी महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। आयुक्तांशी चर्चा करताना नितीन मिरजकर यांनी सांगितले की नव्याने आकारण्यात आलेल्या घरपट्टी आकारणीत नवे अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। घरपट्टी ही भांडवली मूल्याच्या आधारावर न आकारता पूर्वीप्रमाणे भाडे मूल्याधारित जुन्या कर प्रणालीनुसार आकारण्यात यावी। तसेच घरपट्टी आकारणीसाठी बिल्टअप एरिया विचारात घेण्याऐवजी प्रत्यक्ष वापरातील कार्पेट एरियाच्या आधारे क्षेत्रफळ निश्चित करण्यात यावे। तसेच बांधकामाच्या भांडवली मूल्यामध्ये डेप्रिसिएशन अपुऱ्या प्रमाणात विचारात घेतल्यामुळे नागरिकावर आर्थिक भार पडत आहे। हा वास्तववादी व जास्त दराने लागू करण्यात यावा। कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकाप्रमाणे उपयोगिता करामध्ये दरवर्षी केवळ 50 रुपयांची वाढ गृहीत धरावी, अन्यथा सर्वपक्षीय व सर्वसमावेशक व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व ज्येष्ठ समाजवादी नेते प्राध्यापक बाळासाहेब मासुले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री अनिल माने, राजशेखर पाटील आणि जोहेब मुल्ला उपस्थित होते। तसेच प्रशासनाच्या वतीने आयुक्तांसोबत उपायुक्त राहुल रोकडे, अश्विनी पाटील, स्मृती पाटील उपस्थित होत्या। यावेळी प्रशासन आणि मिरजकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली। सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त संजिता महापात्रा मॅडम यांना आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं घरपट्टी वाढ जी झालेली आहे याबाबत निवेदन दिलं। सामान्यतः घरपट्टी ही भांडवली मूल्याच्या आधारे घेतल्यामुळे लोकांची घरपट्टी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। दुप्पट, तिप्पट, चौपट अशा स्वरूपात घरपट्टी वाढलेली आहे। सांगली व मिरज शहराच्या व कुपवाड शहराच्या विस्तारित भागात तरी जवळपास 10,000, 15,000, 20,000 अशा स्वरूपात घरपट्टी आलेली आहे। त्यामुळं ही अन्यायकारक घरपट्टी वाढ आहे। त्याचबरोबर ही घरपट्टी जी आहे ती बिल्टअप एरियानुसार केलेली आहे, तर ती कार्पेट एरियानुसार कन्सिडर करावी। ज्या भागात जलनिस्सारण ड्रेनेज नाही अशा भागात जलनिस्सारण कर माफ करावा। शिक्षण कर 2 लावलेले आहेत। उपयोगिता शुल्क जे लावलेलं आहे कोल्हापूर व इचलकरंजीमध्ये वर्षाला 50 रुपये वाढ केली जाते, मात्र आपल्या इथे 5% वाढ उपयोगिता करण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकांची 2,000, 2,500, 3,000 अशा स्वरूपात उपयोगिता शुल्क आलेलं आहे। अशा सर्व मागणीकरता आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं आज आयुक्त मॅडम यांना भेटून निवेदन दिलेलं आहे व त्यांना विनंती देखील केलेली आहे की ही अन्यायकारक घरपट्टी वाढ ही लोकांच्या अगदी महागाईनं जनता त्रस्त आहे, तर ही लवकरात लवकर पूर्वीच्या कर प्रणालीनुसार म्हणजे भाडे मूल्यावर आधारित घरपट्टी लोकांकडून घ्यावी, ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे।